छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वादग्रस्त भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप हटवावा आणि परिसरातील अतिक्रमणे काढावीत या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। 13 ऑगस्ट रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषणकर्ते गोपाल झाडे आणि प्रवीण देशपांडे यांनी संबंधित कार्यवाही पूर्ण होईपर्यंत पेट्रोल डिझेलचा पुरवठा तात्काळ बंद करण्याची मागणी केली। सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्य मार्ग 262 आणि नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असून पेट्रोल पंप या दोन्ही मार्गांच्या परिसरात येतो। संपूर्ण पेट्रोल पंप अतिक्रमित असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाक्या बसवताना आवश्यक परवानगी घेतली होती का याची चौकशी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईचा अहवाल, तसंच नगर परिषदेने 2019-20 मध्ये दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे। याशिवाय पेट्रोल पंपाचं अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावं आणि अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्या तत्कालीन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली। माझा जय जिजाऊ जय शिवराय। आपण असं नेहमी म्हणत आलो आणि इतिहास पाहत आला आहे की या महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या नावावर अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा आहे। एक उलटं बोलायला नाही, संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। पण दुर्दैवाचा विषय असा आहे की महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून त्या पुतळ्यालगत भारत पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप आहे। तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आडसर ठरत असून सदर पेट्रोल पंप हा राज्य महामार्गामध्ये येत असून सुद्धा स्थानिक प्रशासन त्यावर कुठलीच कारवाई करायला तयार नाही। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणास बाधा निर्माण होते। माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन हा विषय तात्काळ मार्गी लावावा ही विनंती। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये। उमरखेड येथे अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अडथळा येणारा जो वादग्रस्त पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम, त्याला हटवण्याकरिता इथे अनेक वेळा उपोषणं झाली। शासन कितीतरी दिवस अजून वाट पाहणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या आडसर येणारा वादग्रस्त पेट्रोल पंप जो आहे तो हटवण्यासाठी, जो की या शहरामधून राज्यमार्ग 262 जातो, राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर जातो, या दोन्ही रस्त्यामध्ये येत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही आतापर्यंत केलेली नाही असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे। उपोषणकर्ते तथा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती उमरखेडचे सर्व सदस्य असतील, सर्व कार्यकर्ते असतील, यांनी आतापर्यंत अनेक वेळा आमरण उपोषण केले। या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देईल का आणि येत्या 15 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांना या जाचातून मोकळं करेल का, असा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील कन्नड शाळेचा छताचा काही भाग कोसळून 2 शिक्षकांसह 12 ते 13 विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेनंतर सोलापूर जिल्हा परिषद सीईओ कुशल जैन यांनी शाळेला भेट देत पाहणी केली आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। यावेळी जैन यांनी साडीने बांधलेला झोका खेळताना शाळेच्या छताचं प्लास्टर पडलं अशी माहिती दिली। झोका बांधण्यासाठी एका शिक्षकाने साडी दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान बबलाद येथील शाळेतील 10 पैकी एकाही वर्गाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याचं जैन यांनी स्पष्ट केलंय। शाळा व्यवस्थापन समितीकडून ऑडिटसाठी मागणी करण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। सर्वांना नमस्कार, मी कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर। कालपासून एक जी बातमी सर्वांनी वाचली असेल, ज्याच्यामध्ये बबलाद आपली प्राथमिक शाळा कन्नडची तालुका अक्कलकोट मध्ये जे स्लॅब पडण्याची जी माहिती आली,
त्याच्याबद्दल थोडं मला क्लॅरिफिकेशन करायचं आहे. मी आज सकाळीपासून अक्कलकोटमध्येच होतो. तिथे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय झाला की आपली जी बबलाट शाळा आहे तिथे काल सुमारे 12 ते 1 दरम्यान आपले मुला मुली तिकडे खेळत होते आणि खेळताना त्यांनी जे आपले सीलिंग मध्ये जे हुक्स असते हुक्स मध्ये त्यांनी साडीची डोर बांधून तिथे एक झोका बांधला होता आणि ते तिथे झुलत होते आणि झुलताना काय झालं की एक मुलांनी साडीची डोर पकडून ते वरती गेले आणि ते ताण आला म्हणून ते प्लास्टर खाली आला. स्लॅब खाली पडला नाही, प्लास्टर खाली आला आणि हा इन्सिडेंट मध्ये जवळपास 13 मुले आणि 2 टीचर्स असे एकूण 15 लोकांना थोडीशी मार लागली. नंतर आमचे बीडीओ आमचे टीएचओनी सगळे लोकांना अँब्युलन्स मध्ये घेऊन रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि तिथे 15 पैकी 13 लोकांना लगेच किरकोळ हे दवाई देऊन त्यांना परत केला, डिस्चार्ज केला आणि उर्वरित 2चा स्टेटस असा आहे की एकला व्हॉमिटिंग झाली होती म्हणून आम्ही त्यांचा प्रॉपरली सिटी स्कॅन केला आणि सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि ते पण परत आज डिस्चार्ज झाले आणि एकची पायीमध्ये थोडीशी मार लागली होती तिथे पण ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज केला गेलाय. आजची स्थितीमध्ये एकही आमच्या रुग्णालयामध्ये नाही. तर शाळेचं आता काय म्हणजे structure वगैरे काय म्हणजे ते बांधकाम वगैरे काय? बबलात जे शाळा आहे इथे जे खोली आहे तिथे जवळपास 10 खोली आहे आणि 10 खोलीपैकी एकही खोली धोकादायक नव्हती. त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पण नाही झाला होता कारण जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी असा काही अहवाल दिला नव्हता की इथे पडण्याची शक्यता आहे. तरी पण मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षना हेडमास्टरना आणि आमचे गट शिक्षण अधिकारीना शोकॉस नोटीस काढला आहे आणि 1 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स येईल की ते तिथे असताना सुद्धा असा झोपा बांधण्याची परवानगी त्यांनी मुलांना कशा दिली त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे.